नमस्कार. आयुष्यातल्या कुणा एका विशेष व्यक्तीसाठी आपल्याला काहीतरी खास आणि एकदम सुंदर करायची खूप इच्छा असते आणि इतरांसारखं जर आपल्याला नाही जमलं तर आपण नाराज होतो. पण आपण हा विचार केला पाहिजे की ज्याच्यासाठी आपण काहीतरी करतोय त्याला काय अपेक्षा आहे. तो या सर्व स्पेशल खूपच उदात्त आणि भारी गोष्टींसाठी भुकेला आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज लिहितात, नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नाही तया वीण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. याचा भावार्थ असा की तुझ्या गळ्यात गोड सूर नसेल, तुला मधुर गाता येत नसेल तरी चालेल, काही हरकत नाही. देव म्हणजे विठ्ठल या सगळ्या गोष्टींसाठी भुकेला नाहीये. तुला जसा जमेल तसा रामकृष्ण हा मंत्र तू जप. आपलं ज्याच्यावर आणि ज्याचं आपल्यावर नितांत प्रेम असतं ना, तो या सगळ्या गोष्टींची इच्छा धरतच नाही. या सगळ्या गोष्टींसाठी तो भुकेला नसतोच कधी. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण स्वतः पूर्ण परब्रह्म होते आणि असं असून देखील सुद्धा पेंद्या, सुदामा, वाकड्या हे त्यांचे सवंगडी होते. त्यांना कुठं सुंदर पद्धतीनं गाता येत होतं. त्यांची भक्ती गाऊन ते स्पष्ट नव्हते करत. परमेश्वरावरती फक्त उदात्त प्रेम होतं. त्यांच्या मनातली भक्ती खरी होती म्हणून प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्यांचा सखा बनले. गोपींचं उदाहरण घ्या. कुठं त्यांना मंत्रोच्चार येत होते तरी सुद्धा प्रभूंनी गोपीचंदन म्हणून प्रिय वस्तूंपैकी एक वस्तू मानलीच. त्यांना शास्त्रीय पद्धतीने नृत्य करता येत नव्हतं तरी सुद्धा भोळी भाबडी त्याच्यावरची भक्ती श्रद्धा याच्या बळावर रासलीला खेळण्याचा योग फक्त त्यांच्याच नशिबी परमेश्वराने आणून दिला. प्रेम असो किंवा भक्ती असो, या भावना व्यक्त होण्यासाठी आपल्याला काहीतरी भारी यावंच लागतं असं काही नाहीये. आता ज्यांना खूप चांगलं करता येतं, उत्तमातलं उत्तम करता येतं, ते पारंगत आहेत, त्यांनी त्या गोष्टी कराव्या, जरूर कराव्या, त्याच्यामध्ये वाढ करावी. परंतु या अशा भारी गोष्टी ज्यांना अवगत नाहीयेत त्यांनी काय करावं बरं? जसं जमेल तसं व्यक्त व्हावं. एखाद्या लेकराला इतरांसारखे भारी मार्क्स नाही मिळवता येत, पण त्याच्या बुद्धीच्या कुवतीच्या मानाने तो प्रयत्न करतोय ना, संघर्ष करतोय ना. इतर मुलांच्या बरोबरीनं स्पर्धेच्या युगात जी मुलं धावतायत त्यांची बरोबरी आपलं लेकरू करू शकत नाही म्हणून काय झालं, त्याला जे जमतंय तसं आपण त्याला जसा आहे तसा स्वीकारलं पाहिजे. हल्ली नात्यात सुद्धा तेच आहे. लोक व्यक्तच होत नाहीत. समोरचा माणूस आपल्यासाठी किंवा त्याचं नातं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे सांगतच नाहीत. आपल्याला फिल्मी स्टाईल मध्ये व्यक्त नाही करतायत आपल्या नात्यातलं प्रेम, जिव्हाळा, ममता. म्हणून काय झालं, तुम्ही गाऊन व्यक्त करू नका. आपल्या नात्यामधलं जे काय महत्व आहे, जे काय प्रेम आहे ते गाऊन व्यक्त नाही करता आलं तरी चालेल, पण आपण दैनंदिन जीवनात संवाद साधू शकतो, वेळ देऊ शकतो, त्या माणसाला प्राधान्य देऊ शकतो किंवा त्या माणसाचं आपल्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे हे साध्या सरळ गोड बोलण्यातून, सरळ वाक्यातनं आपण प्रदर्शित करूच शकतो. पण हे येत नाही, ते जमत नाही, मला खूप अलंकारिक भाषा जमत नाही, मला इतरांसारखं प्रेझेंटेशन येत नाही, खूप छान छान गिफ्ट देऊन काहीतरी सरप्राईज देता येत नाही, व्यक्त नाही होता येत म्हणून न होण्यापेक्षा साध्या सरळ भाषेमध्ये आपण व्यक्त होऊच शकतो. काहीतरी उदात्त येत नाही करता, उत्तमातलं उत्तम जमत नाही म्हणून न करण्यापेक्षा ना काहीतरी केलेलं बरं. सातत्य ठेवलं तर आपल्याला जमू शकतं. आपण आपल्याकडे जे नाहीये त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे मग ते कसंही तुटकं फुटकं कसे असू दे, जर देवाला केलेली भक्ती उत्तम सूर नसेल, उत्तम वादक एखादा नसेल तरीही त्याला तो भक्त प्रिय असतो ना, तसंच आपण माणसानेही ते लक्षात ठेवलं पाहिजे की जीवन जगत असताना मला जे नाही येत, खूप चांगल्या पद्धतीने जो गोष्ट नाही करता येत त्याच्या मागे न लागण्यापेक्षा एखादी गोष्ट चांगली जमते ती आपल्या माणसापर्यंत पोहोचवूयात. एकमेकांचे नातेसंबंध उदात्त व्यक्त नाही करता आलं तरी चालेल, पण साध्या पद्धतीत नाती, आपली सगळ्यांची जी काही संस्कृती आहे, छान परंपरा आहे त्या जपूयात. काहीच मोठं करता येत नाही, त्यापेक्षा जे सरळ साधं करता येते ते करूयात. आणि एकच लक्षात ठेवूयात, नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नाही तया वीण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. धन्यवाद.